लातूरच्या सभेतनं विलासरावांची ओळख पुसण्याचं वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आता अजित पवारांनीही त्यांना शालजोडीतनं हाणलेलं आहे। लातूरमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या प्रचार सभेत विलासराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केलाय, तर रवींद्र चव्हाणांचं थेट नाव न घेता जोरदार टीका केली आहे। लातूरमध्ये येऊन इथल्या दिवंगत नेत्याबद्दल चुकीचं बोलणं महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही असा इशारा देत त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। तर या संदर्भात रवींद्र चव्हाणांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर वादाला तोंड फुटलेलं होतं। या संदर्भात त्यांनी नंतर दिलगिरीही व्यक्त केली। मग मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात आपली भूमिका मांडलेली होती आणि आता अजित पवारांनी रवींद्र चव्हाणांवर याच वक्तव्याचा संदर्भ घेत टीका केली आहे। लातूरमधल्या सभेमध्ये त्यांनी विलासराव देशमुखांची ओळख कुणीही पुसू शकत नाही असं म्हटलेलं आहे। लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले। परंतु मी आपल्याला सांगतो, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं, त्यांचं काम मला माहिती आहे। देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळे कुणी असं पुसून टाकू शकत नाही। आदराने बोला ना, बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात? इथं यायचं, त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।